7व्या मुलीची 7वी मुलगी याच्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल की आता नेत्रा आणि अद्वैत डॉक्टरांकडून आलेले असतात आणि रुपालीला कळतं की ती प्रेग्नंट आहे. त्यामुळे ती वेगवेगळे बहाणे बनवून नेत्राच्या जवळ जाऊन तिला त्रास देण्याचा प्रयत्न करते. इकडे नेत्रा प्लॅन करत असते की विरोचकापासून आपलं अस्थिकट्यार कसं मिळवायचं. त्यानंतर नेत्रा अद्वैतला बोलवून घेते आणि अद्वैतला सांगते की आता आपल्याला विरोचकाचा सामना हा करावाच लागेल. त्यावर अद्वैत म्हणतो की काय करायचं आपण. त्यावर आता ती नेत्रा बोलते की आता आपण विरोचकाचा सामना विरोचक म्हणून नाही तर आई म्हणून करायचा. त्यावर अद्वैत म्हणतो की काय आई म्हणून म्हणजे मला काही कळलं नाही, तुला काय म्हणायचं आहे. त्यावर नेत्रा म्हणते की आता विरोचकाला तुम्ही आईचं स्थान द्यायचं आणि तुम्ही त्याच्याशी आईसारखं वागायचं जेणेकरून त्याला असं वाटलं पाहिजे की हे सगळं विसरून गेलेत आणि विरोचक मेलाय हे ह्यांना खरं वाटतं आहे. त्यावर अद्वैत म्हणतो की मग त्याने काय होईल. त्यावर नेत्रा म्हणते की आपण विरोचकाला विरोचकाच्या जाळ्यात अडकवायचं, त्याला त्याच्याच हाताने ते अस्थिकट्यार आपण काढून घ्यायचं. अस्थिकट्यार जर आपल्याला मिळवायचं असेल तर विरोचकाला हा आपल्याला जाळ्यात अडकवावंच लागणार, त्याशिवाय ते अस्थिकट्यार आपल्याला मिळणार नाही. आता मी सुद्धा इथून पुढे विरोचकाला सासूचा दर्जा देते, पण त्यांचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, त्यांचा तुमच्यावर नक्कीच विश्वास बसेल. कारण तुम्ही आई असं केलं तर त्याला असं वाटेल की खरंच अद्वैतला आपण वेडं बनवू शकतो आणि हा सगळं विसरलाय, हा मूर्ख बनलाय, म्हणून त्या परत तुझ्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करतील. त्यावर अद्वैत म्हणतो की हो ठीक आहे, मी विचार करतो. तुम्हाला जर 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेचे अपडेट्स पाहायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.